योगीनगर बौद्ध विहार मिरज येथे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आणि भारतीय बौद्ध महासभा मिरज यांच्या विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जयंती साजरी करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या विविध स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन केले होते। याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून 250 पेक्षा शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले। चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महापुरुषांची वेशभूषा स्पर्धा, संविधान कलमे पाठांतर स्पर्धा तसेच वाचन व लिखाण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले। पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे, युवा नेते सुशांतदादा खाडे यांनी या ठिकाणी भेट देऊन माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली। माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी डॉल्बी, दंगा, मस्ती याला फाटा देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी केली। यावेळी पुणे, गडचिरोली, सांगली, मिरज शहर परिसरातील विद्यार्थी तसेच आंबेडकर प्रेमींनी या स्पर्धेत आणि उपक्रमात सहभागी होऊन जयंतीचा आनंद लुटला। त्या ठिकाणी आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची जयंती असा उपक्रम राबवलेला आहे। या उपक्रमाला मला सांगायला आनंद वाटतो की प्रचंड प्रमाणात याला प्रतिसाद मिळालेला आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी पण उपक्रमाचं कौतुक केलेलं आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की 250 ते 300 मुलांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे। सकाळी 9 ते 11 पर्यंत इथं आपण मुलांनी वाचन आणि लिखाण करून बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिलेली आहे। तसेच गडचिरोलीवरनं आलेल्या मुलीनं त्यांच्यासाठी रांगोळी काढलेली आहे। इव्हन आपण बघू शकता की चित्र काढून मुलांनी त्यांना अभिवादन केलेलं आहे। पुण्यानंही काही मुलं आलेली आहेत। तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी मुलं आलेली आहेत, तालुक्यातनं आलेले आहेत, जिल्ह्यातनं आलेले आहेत। हा उपक्रम सगळ्यांनाच आवडलेला आहे। पालकांनी पण एक मानस केलेला आहे की आमच्या मुलांना कुठेही डॉल्बी असलेल्या ठिकाणी आम्ही पाठवणार नाही, तर असे चांगले शैक्षणिक उपक्रम असलेल्या ठिकाणीच पाठवणार। आम्हाला त्यांनी विनंती केलेली आहे की दरवर्षी आपण असे उपक्रम राबवा। तर मला सांगायला आनंद वाटेल की एकदा नाही, जयंतीलाही आणि मध्ये आधी पण आपण हे उपक्रम राबवणार आहे। आज आपण पाहू शकता की मुलांनी किती चांगल्या प्रकारचे इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चित्र रेखाटलेली आहेत। तर ह्यांना या पुढेही प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही करणार आहे आणि आम्ही खूप समाधानी आहोत की पालकांनी आणि मुलांनी खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे। हे बघा इथं चित्र मला सांगायला आनंद वाटतो, गेल्या वेळेला आम्ही संविधान वाटप केलं होतं, पण संविधानातील कलमे पाठांतर स्पर्धा आम्ही घेतली, त्यामुळे मुलांनी ते संविधान